स्टार प्रवाह वाहिनीवर दर महिन्याला एक ना एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे। काही दिवसांपूर्वी स्टार प्रवाह वाहिनीने पाठराखीण या नव्या मालिकेची घोषणा केली होती। आता पाठराखीण या नव्या मालिकेनंतर स्टार प्रवाह वाहिनीने आणखी एका नव्या मालिकेची घोषणा केली आहे। ती नवी मालिका म्हणजेच सुना येती घरा। सुना येती घरा ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। मात्र या मालिकेत कोणकोणते कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत आणि ही नवी मालिका स्टार प्रवाह वाहिनीची ओरिजिनल मालिका आहे की कोणत्या लोकप्रिय मालिकेचा रिमेक आहे, पाहूया याबद्दलची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये। त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। पाहूयात मालिकेत कोणकोणते कलाकार मुख्य भूमिका साकारणार आहेत। स्टार प्रवाहावर सुना येती घरा ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येते। यामध्ये दोन कुटुंबांमधल्या भावनिक संघर्षाची कथा उलगडणार आहे। ही कथा आहे शिवनाथ आणि शिरोळे पाटील कुटुंबाची। काही वर्षांपूर्वी झालेल्या एका प्रेमविवाहामुळे दोन कुटुंबांमध्ये कायमचा दुरावा निर्माण झाला आहे। यामुळेच आपल्या मुलांनी प्रेमविवाह करायचा नाही तर आई वडिलांच्या पसंतीनेच लग्न करायचं असा नियम घरात ठरवला जातो। मुलं हा निर्णय स्वीकारतात का? नव्या सुना घरात आल्यानंतर सुख समृद्धी नांदते की नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो, याचं भावनिक आणि रंजक चित्रण मालिकेतून पाहायला मिळणार आहे। प्रसिद्ध अभिनेते अशोक शिंदे, लोकप्रिय अभिनेत्री दीपा परब, शर्मिष्ठा राऊत यांच्यासह अनेक नामवंत कलाकार या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत। या नव्या मालिकेविषयी सांगताना अभिनेते अशोक शिंदे म्हणाले, स्टार प्रवाह बरोबरची माझी ही 9वी मालिका आहे। पुन्हा या कुटुंबात सामील होताना अतिशय आनंद होतोय। माणसं जपणारा कुटुंबवत्सल अशा शिवनाथचं पात्र मी साकारणार आहे। आपलं कुटुंब पाठीशी असेल तर जगातली कोणतीही लढाई जिंकता येते असा त्याचा ठाम विश्वास आहे। त्याची मुलं म्हणजे त्याचा अभिमान आहेत, त्यांच्यावर त्याचा जीव आहे। त्यांना चांगलं वळण मिळावं म्हणून तो कठोरही वागतो, पण मनात कायम काळजी आणि प्रेम आहे। भावनिक संघर्षातून जाणारी ही कथा प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडेल। तर अभिनेत्री दीपा परब छोट्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा मालिका विश्वात कमबॅक करते। स्टार प्रवाहाची ही तिची पहिलीच मालिका आहे। झी मराठी वाहिनीच्या तू चाल पुढे या लोकप्रिय मालिकेनंतर दीपा परब ही आता स्टार प्रवाहावर धमाकेदार एंट्री करत आहे। उमावती या भूमिकेविषयी सांगताना दीपा परब म्हणाली, मालिकेची गोष्ट आणि पात्र एकता क्षणीच मला भावलं। उमावती स्वभावाने अतिशय प्रेमळ आणि मायाळू आहे। आई आणि पत्नीची कर्तव्य ती पूर्णपणे जाणते। वडील आणि मुलांमधला संवेदनशील पूल म्हणून ती स्वतःकडे पाहते। प्रचंड श्रीमंतीत वाढूनही तिने शिवनाथ बरोबर शून्यातून कष्ट करून संसार उभा केला। प्रेक्षकांनाही या मालिकेत स्वतःचं घर दिसेल याची खात्री आहे। तर शर्मिष्ठा राऊत म्हणाली, पुन्हा एकदा खलनायिका साकारते। पद्मावतीचा वेगळा दरारा आहे, कपटीपणा तिचा स्थायी स्वभाव आहे। आपली श्रीमंती सगळ्यांना दिसलीच पाहिजे हा तिचा अट्टहास असतो। बोलताना ती कोणाची पर्वा करत नाही, समोरच्याला काय वाटेल याचाही विचार ती करत नाही। जवळपास 3 वर्षांनंतर पुन्हा एकदा मालिका करते, त्यामुळे प्रचंड उत्सुकता आहे। दरम्यान अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत ही एक अभिनेत्री आणि निर्माती देखील आहे। तिने झी मराठी वाहिनीची लोकप्रिय मालिका सारे काही तिच्यासाठी या मालिकेची निर्मिती केली होती। त्यानंतर शर्मिष्ठा राऊतच्या प्रोडक्शनच्या बऱ्याच मालिका आल्या। आता शर्मिष्ठा राऊत या मालिकेतून पुन्हा एकदा खलनायिका साकारणार आहे। दरम्यान शर्मिष्ठा राऊत ही बिग बॉस मध्ये देखील झळकली होती। या व्यतिरिक्त मालिकेत शिवनाथच्या मुलाचा म्हणजेच राघवच्या भूमिकेत अभिनेता सिद्धेश काळोखे दिसणार आहे। सिद्धेशने यापूर्वी सोनी मराठीच्या गाथा नवनाथांची या मालिकेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती। नुकताच तो झी मराठी वाहिनीच्या तारिणी या मालिकेत अजयच्या भूमिकेत दिसला होता। आता सिद्धेश स्टार प्रवाहाच्या सुना येती घरा या मालिकेतून राघवच्या मुख्य भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे। दरम्यान आता सुना येती घरा या मालिकेला कोणता टाइम स्लॉट मिळणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे। तसेच लवकरच या मालिकेची लॉन्च तारीख आणि वेळ वाहिनीकडून अधिकृतरित्या जाहीर केली जाईल। आता पाहूयात स्टार प्रवाह वाहिनीची सुना येती घरा ही नवी मालिका कोणत्या मालिकेचा रिमेक आहे। स्टार प्रवाहाची सुना येती घरा ही नवी मालिका ओरिजिनल नसून ती स्टार विजयची तमिळ मालिका पांड्यन स्टोर 2 चा रिमेक आहे। तसेच स्टार प्लस या हिंदी वाहिनीवर देखील पांडे स्टोर 2 या नावाने मालिकेचा रिमेक झाला होता। तसेच काही दिवसांपूर्वीच कलर्स हिंदी या वाहिनीवर महादेव अँड सन्स या नावाने ही मालिका सुरू आहे। एकंदरीतच सुना येती घरा या मालिकेचे यापूर्वी 2 ते 3 रिमेक झालेले आहेत आणि काही वाहिन्यांवर सध्या ते सुरूही आहेत। दरम्यान स्टार प्रवाहाच्या सुना येती घरा या नव्या मालिकेसाठी तुम्ही उत्सुक आहात का? ही नवी मालिका तुम्ही पाहणार का? या मालिकेतील कलाकार तुम्हाला आवडले का? आणि या मालिकेच्या जागी स्टार प्रवाह वाहिनीची कोणती मालिका बंद व्हायला हवी? तसेच या मालिकेला कोणता प्राईम टाइम द्यावा या साऱ्यांबद्दल काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सद्वारे जरूर कळवा। मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।